Hello students, today we are going to see new topic 3.5 pressure of ideal gas. Before this topic number 3.2 and 3.3 and 3.4 are deleted from your syllabus. So we are taking this topic pressure of ideal gas. You know आयडियल गॅस, आयडियल म्हणजे कल्पनेतला गॅस की असा गॅस असला पाहिजे, त्याचे सर्व मॉलिक्युल्स हे सेम साईजचे असले पाहिजेत, त्याच्यानंतर त्याच्या मॉलिक्युल्समधलं कोलिजन्स हे परफेक्टली इलॅस्टिक असलं पाहिजे. अजून बरेच ॲझम्पशन्स आहेत, पण तो पार्ट डिलीट केला आणि म्हणून आपण डायरेक्ट त्याच्या काही ॲझम्पशन्स जे लागतात ते ॲझ्युम करून घेणार आहेत. तर त्याचा काही इफेक्ट होणार नाही डिलीट केलेल्या पार्टचा शिकण्यासाठी पुढे लागणाऱ्या एक पार्टसाठी लागणार आहे, आणि ते मला 3.4 शिकवावं लागणार आहे. मेन फ्री पार्ट ते पुढे लागणार आहे. ओके, आता बघा याच्यावर क्वेश्चन कसा आहे, तो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झाममध्ये असेल म्हणजे असेल. आतापर्यंत जेवढ्या पण एक्झाम झाल्या तर त्याच्यात फक्त 2-3-4 वर्ष आलेलं नसेल, म्हणजे अबाउट 20 इयर्समध्ये तो 15 to 16 टाइम्स हा क्वेश्चन आलेला आहे. हे मोठं एक्सप्रेशन आहे, तरी पण बऱ्यापैकी मी त्याला शॉर्टमध्ये की मार्क पण कमी नको व्हायला लिहिला तर सगळं अशा पद्धतीने मी नोट्स तयार केलेली आहे. तर आता बघा क्वेश्चन कसा असू शकतो. प्रूव्ह द रिलेशन, हे रिलेशन प्रूव्ह करायचे आहे बिटवीन कोणामध्ये, प्रेशर ऑफ द गॅस एखाद्या कंटेनरमध्ये भरला, सिलेंडरमध्ये भरला. आता सिलेंड्रिकल शेपचे असतं, पण आपण एक कंटेनर किंवा एन्क्लोजर आपण घेणार आहे. तर हे जे एन्क्लोजर आहे तर ते कोणत्या शेपचे असेल, क्युबिकल शेपचे असेल. आणि ह्या क्युबिकल शेपमध्ये जो गॅस भरणार आपण, तो गॅस त्या या वॉल्सला किती ढकलेल, प्रेशर किती देईल बाहेरच्या. जसं फुटबॉलमध्ये, व्हॉलीबॉलमध्ये आपण हवा भरतो तर तो त्या वॉलला टाईट ठेवतो एकदम, म्हणजे प्रेशर देतो. तर तो प्रेशर किती देईल हे आपल्याला पाहायचं आहे रिलेशन. तर प्रूव्ह द रिलेशन बिटवीन प्रेशर ऑफ द गॅस अँड स्पीड ऑफ इट्स मॉलिक्युल्स. आणि त्या मॉलिक्युल्सचा स्पीड किती असेल, स्पीड ऑफ इट्स मॉलिक्युल्स, त्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटी किती असेल, व्ही. तर ह्याचं रिलेशन, प्रेशर आणि व्हेलॉसिटी यांचं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. तर हा मागच्या वेळेस प्रश्न नेहमी फेमस होता. ऑब्टेन द रिलेशन बाय द गॅस, आयडियल गॅस. ऑब्टेन द रिलेशन फॉर प्रेशर by the gas, ideal gas exerted on the walls of the container, असं त्याचं स्वरूप होतं. तर आता याच्यामध्ये समजलं मग काय रिलेशन पाहिजे आपल्याला, प्रेशर आणि स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. तर यांचं काय रिलेशन आहे ते बघायचं आहे. मग आता कन्सिडर दिस इज अ क्युबिकल कंटेनर और सिलेंडर सारखं हे फिक्स असं कंटेनर आहे, क्युबिकल आहे. क्युबिकल म्हणजे ज्याला लेंथ, ब्रेड्थ, हाईट सेम असेल असा बॉक्स आहे, ज्याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट LBH तिघं कसे आहेत, सेम, त्यालाच आपण क्यूब म्हणणार. हा एक क्युबिकल कंटेनर आहे. Suppose let n be the number of moles of an ideal gas enclosed in a cubical box. समजा n मोल्स इतका, म्हणजे 1 मोल, 2 मोल, 10 मोल्स, 100 मोल्स, 50 मोल्स इतके मोल्सचा गॅस इथं भरलेला आहे. समजलं. लेट स्मॉल n be the number of moles of an ideal gas enclosed in a cubical box. हा क्युबिकल बॉक्स आहे की ज्याचं व्हॉल्यूम किती असेल, मग लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट तिघही सेम आहेत. लेंथ पण L,
ब्रेडथ पण कॅपिटल एल आणि हाईट पण कॅपिटल एल. तर एल इंटू एल, एल क्यूब त्याचे व्हॉल्यूम असेल. लेंथ ऑफ ईच साइड बी कॅपिटल एल, प्रत्येक साइडची लेंथ त्याची काय आहे, कॅपिटल एल एवढी आहे. द एन्क्लोजर इज केप्ट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टी. आणि जेव्हा तुम्ही हे फाइंड आउट करणार तेव्हा त्याला टेम्परेचर त्याचं चेंज व्हायला नको, सराउंडिंगचं आजूबाजूचं टेम्परेचर कमी व्हायला नको, जास्त व्हायला नको, कॉन्स्टंट पाहिजे. तर हा एन्क्लोजर जो आहे पूर्ण कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर आहे. बरं, मग आता द गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन. याच्यामध्ये जे गॅस भरलेला आहे आपल्याला माहिती की गॅस मॉलिक्युल्स हे नेहमी रँडम मोशनमध्ये असतात. म्हणजे कोणता मॉलिक्यूल कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होईल सांगता येत नाही. कोणी वरती जाईल, कोणी पुढे जाईल, कोणी मागे येईल, कोणी लेफ्ट जाईल, कोणी राईट जाईल. तर कोणताही मॉलिक्यूल हा शांत बसत नाही. दे आर ऑलवेज इन रँडम मोशन, ऑल द मॉलिक्युल्स. आपल्याला हे माहीत आहे. तर बघा, द गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन रँडम मोशन अँड कोलायडिंग विथ इच अदर. कोलायडिंग म्हणजे टक्कर खेळतात. ते मॉलिक्युल्स हे नेहमी मोशनमध्ये असतात, रँडम मोशन, रैनव गती. तर ते एकमेकांना पण ठोकले जातात. दे कोलाइड मीन्स टक्कर, विथ इच अदर अँड हिटिंग द वॉल्स ऑफ द बॉक्स. हिटिंग म्हणजे ठोकले जाणे, आणि त्या वॉल्सला पण ते धडस मारतात, ठोकले जातात परत. अँड बाउन्सिंग बॅक, हे चालूच आहे त्यांचं. जातात वॉलला, ठोकले जातात, परत इकडच्या वॉलला येतात. आता क्युबिकल कंटेनरला ही वॉल आहे एक्स डायरेक्शनची, ही वॉल आहे वाय डायरेक्शनची. ह्या दोघं वॉल्स एक्स डायरेक्शनला, इकडे आणि इकडे मायनस एक्स डायरेक्शन, इकडे प्लस एक्स डायरेक्शन. त्याच्यानंतर इकडे प्लस असेल तर इकडे मायनस वाय डायरेक्शन असेल, आणि वरून खालून झाकण किंवा बॉटम झेड ॲक्सिस. तर खालच्या मायनस असेल तर वरच्या झेड ॲक्सिस प्लस असेल. म्हणजे ते एनी डायरेक्शनला एक्स वाय झेड तिघं डायरेक्शनला कोणताही मॉलिक्यूल जात असेल. आणि बाउन्सिंग बॅक म्हणजे ते परत त्या भिंतींना ठोकले जाऊन परत त्या भिंतींशी टक्कर खेळत असतील किंवा कोलाइड होत असतील. आता समजलं मग? व्हेरी सिंपल. n, small n with the number of moles of an ideal gas enclosed in a vessel or in a cubical box having volume V is equal to L cube. आता इथं कन्फ्युजन असं होणार आहे, V व्हॉल्यूम साठी पण V आहे आणि व्हेलॉसिटी साठी सुद्धा V आहे. मग असा मी थोडासा टर्न केलेला आहे. याला काय समजायचं, याला व्हॉल्यूम समजायचं. हा लक्षात ठेवा, व्हॉल्यूम साठी हा जो असा टर्न केलेला असेल हा V, त्याला व्हॉल्यूम समजायचं. आणि टर्न नाही केलेला आहे त्याला व्हेलॉसिटी समजायचं. ओके, तो दोन ठिकाणी येणार आहे, इथं आणि इथं, आणि सगळ्या ठिकाणी व्हेलॉसिटीच आहे. मग पण कन्फ्युजन नको, नाही तर व्हेलॉसिटी आणि व्हॉल्यूम दोघंही V मध्ये कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता आहे. ओके, तर ॲज पर वन ऑफ द ॲझम्पशन आता 2-3 पार्ट डिलीट केले, पहिले 2-3 टॉपिक की जे जास्त इम्पॉर्टंट नव्हते. त्याच्यात थोडाफार पार्ट हा इम्पॉर्टंट आहे, पण त्याचा वरून हे घ्यावं लागणार आहे, आणि म्हणून हा एक ॲझम्पशन आपल्याला यूज करावा लागणार आहे. तर बघा, ॲज पर वन ऑफ द ॲझम्पशन, तर कायनेटिक थेअरीमध्ये ॲझम्पशन्स आहेत. ॲझ्युम करणे म्हणजे मानलेल्या गोष्टी. तर काय मानलेली गोष्ट आहे की वी कन्सिडर दॅट द कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. जे गॅसचे मॉलिक्युल्स हे नेहमी रँडम मोशनमध्ये असतील, इकडे तिकडे जात असतील, तर ते जेव्हा कोलाइड होतील, एकमेकांना ठोकले जातील किंवा वॉल्स ऑफ द कंटेनरला ठोकले जातील, तर त्यांचे कोलिजन्स हे परफेक्टली इलॅस्टिक असेल. परफेक्टली इलॅस्टिक कोणाला म्हणतो आपण? द कोलिजन वेअर द मोमेंटम ॲज वेल ॲज कायनेटिक एनर्जी of the molecule is conserved, it does not gets lost. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटमचा लॉस होत नाही. जो
कॉन्झर्व राहतो, जितका आहे तितकाच टिकून राहतो. म्हणजे रबरी बॉल सारखे हे ठोकले जातील आणि मॉलिक्युल्स हे तुटणार नाहीत, फुटणार नाहीत. तर त्या कोलिजनला म्हणायचं इलॅस्टिक कोलिजन. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सिडरेशन इट इज और ॲझम्पशन इट इज. ॲज पर वन ऑफ द ॲझम्पशन, कायनेटिक थेअरीचे 5-6 ॲझम्पशन आहेत, त्याच्यापैकी एक ॲझम्पशन असं आहे की कोलिजन होताना मॉलिक्युल्स हे ह्या वॉल बॉक्समध्ये, क्युबिकल बॉक्समध्ये हे इकडे तिकडे वरती खाली ऑल डायरेक्शनला ते मूव्ह होत असतील, तर त्यांचे कोलिजन हे परफेक्टली इलॅस्टिक असतील. म्हणजे देअर इज नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी और नो लॉस ऑफ मोमेंटम. ह्या दोन गोष्टी म्हणजे त्याला म्हणतो आपण परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन. 11th मध्ये 4th चॅप्टरमध्ये 2 टाईपचे कोलिजन आपण पाहिलेले आहेत, इलॅस्टिक कोलिजन अँड इन इलास्टिक कोलिजन. ओके, आता एक मॉलिक्यूल कन्सिडर करा, अ टिपिकल मॉलिक्यूल. टिपिकल म्हणजे कोणता तरी एक मॉलिक्यूल आहे मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही. तो व्हेलॉसिटी व्हीने इकडे जात आहे. समजा हा एक मॉलिक्यूल आहे, तो या वॉलकडून या वॉलकडे एक्स डायरेक्शनला तो जात आहे. कोणती डायरेक्शन आहे? ही एक्स डायरेक्शन आहे. बघा, इथं हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा झेड ॲक्सिस आहे आणि हा क्युबिकल बॉक्स बरोबर ह्या कोपऱ्याला, कॉर्नरला फिक्स केलेला आहे. म्हणजे त्याचे इकडे जाईल तर त्याला व्हेलॉसिटी व्ही एक्स असेल. जर मॉलिक्यूल तिकडे गेला, या वॉल्सला टक्कर झाली, तर व्ही वाय असेल. आणि वर खाली तो एक तर वरती गेला अथवा खाली आला तर त्याचा व्हेलॉसिटी व्ही झेड असेल. व्ही एक्स, व्ही वाय, व्ही झेड. आता अ टिपिकल मॉलिक्यूल मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही. समजा टिपिकल म्हणजे एक विशिष्ट असा एखादा, वन ऑफ द लिहिलं तरी चालेल. वन ऑफ द मॉलिक्यूल इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही कोलाइड्स शेडेड वॉल ऑफ द वाय झेड प्लेन. हा मॉलिक्यूल व्ही, हा व्हेलॉसिटी व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने मुव्हिंग करत आहे आणि तो कोणत्या वॉलला कोलाइड होणार आहे? शेडेड वॉल. ही बघा, ही शेडेड वॉल आहे, याला ठोकले जाणार आहे. आणि ही वॉल कोणत्या प्लेनमध्ये आहे? उभ्या प्लेनमध्ये. उभे कोण आहेत? वाय आणि झेड प्लेनमध्ये ते आहे, वाय झेड प्लेन. मग ड्युरिंग इलॅस्टिक कोलिजन, आता कोलिजन होईल म्हणजे तो मॉलिक्यूल ह्या शेडेड वॉलला कोलाइड होणार आहे. तर ह्या कोलिजन होते वेळी, ड्युरिंग इलॅस्टिक कोलिजन, the component Vx of the velocity will get reversed. म्हणजे तो या भिंतीला ठोकला गेला आणि परत फिरला. जसा बॉल भिंतीवर मारला आणि तो रिबाउंड होतो, परत आपल्या हाताकडे येतो. म्हणजे तसा हा मॉलिक्यूल गेला या वॉलला ठोकला जाऊन, परत तिकडे जाणार आहे, परत त्या वॉलला ठोकला जाऊन परत इकडे येणार आहे. पण सगळे मॉलिक्यूल्स हे आडवेच जात येत राहतील असं नाही. काही मॉलिक्यूल्स वाय डायरेक्शनला पण जात येत राहतील, या दोघं भिंतींना ठोकले जाऊन परत 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 परत. काही मॉलिक्युल्स वर खाली अशी मोशन चालू असेल. मग तिघं शक्यता आपण लक्षात घेणार आहेत. तर पहिली शक्यता आपण एक्स डायरेक्शनला घेतोय, लक्षात घ्या. ड्युरिंग इलॅस्टिक कोलिजन द कॉम्पोनंट व्ही एक्स. आता हा जो मॉलिक्यूल आहे याला 3 चान्स आहेत. तो एक्स डायरेक्शनच्या दोघं भिंतींना पण ठोकला जाईल, परत परत त्याच डायरेक्शनला जाईल. दुसरी डायरेक्शन आहे वाय डायरेक्शनला, ज्या वॉल्स आहेत दोघं तिकडे पण जाण्या येण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि तिसरी शक्यता आहे की तो वर बॉटम आणि झाकणवरती असं वर खाली झेड डायरेक्शनला पण तो जाण्याची शक्यता आहे. पण आपण कोणती पण एकच डायरेक्शन गृहीत धरू, कन्सिडर करू. किंवा जेव्हा एकच मॉलिक्यूल कोणत्या तरी एकच डायरेक्शनला जाणार आहे, बाकीचे अदर मॉलिक्यूल्स भलेच जर बाकीचे एक्सला असतील, कोणी वायला जाईल, कोणी झेडला जाईल, मुव्हिंग करेल झेड डायरेक्शनला. म्हणजे वर आणि खाली जर असतील त्याला झेड समजायचं, लेफ्ट टू राईट असेल त्याला वाय समजायचं, बरोबर. हां, फ्रंट बॅक फोर्थ असेल म्हणजे पुढे आणि मागे असेल त्याला एक्स समजूया, हे पुढे आहे आणि हे मागची भिंत आहे. तर अशा प्रकारे
मग आपण एक मॉलिक्यूल कन्सिडर केला तर तो कोणत्याही एकाच दिशेला जाण्याचा चान्स 100% आहे. जर आपण तो एक्स डायरेक्शनला जातोय असं गृहीत धरलं, कन्सिडर केलं, तर वाय आणि झेडला तो जाणार नाही. जर वाय डायरेक्शनला गृहीत धरला तर तो एक्स आणि झेडला जाणार नाही. जर झेडला जात असणारा मॉलिक्यूल कन्सिडर केला तर एक्स आणि वायला तो जाणार नाही. मग आपण फक्त एक्स डायरेक्शनवाला मॉलिक्यूल कन्सिडर करत आहोत. ड्युरिंग इलॅस्टिक कोलिजन द कॉम्पोनंट Vx ऑफ द व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीला 3 कॉम्पोनंट आहे. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर आणि इथं 3 कॉम्पोनंट कोणते? Vx, Vy आणि Vz हे 3 कॉम्पोनंट आहेत. आणि ह्या तिघांपैकी Vz आणि Vy आणि Vz हे शक्यता कमी. जर आपण एक्सला जात असेल असं कन्सिडर केलं तर बघा, ड्युरिंग इलॅस्टिक कोलिजन द कॉम्पोनंट Vx ऑफ द व्हेलॉसिटी विल गेट रिव्हर्स्ड. विल गेट रिव्हर्स्ड म्हणजे तो गेला एक्स दिशेला, या वॉलला ठोकला जाऊन परत रिबाउंड झाला. तर ही जी दुसरी वॉल आहे ती पण एक्स डायरेक्शनलाच आहे, पण तो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस असेल. तिकडे आपण माहिती आहे तुम्हाला की पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. तर आता बघा, हा एक्स ॲक्सिस आहे, तर इकडच्या ॲक्सिसला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह एक्स. हा झेड आहे वरती, तर खालच्याला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह झेड. हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे, तर तिकडे जो असेल त्याला निगेटिव्ह म्हणतो. म्हणजे एकाला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या रिमेनिंगला निगेटिव्ह असं आपण म्हणतो. बरं, आता जर Vx हा व्हेलॉसिटीने जात असेल आणि तो रिव्हर्स होत असेल, म्हणजे ठोकला जाऊन परत येत असेल, म्हणजे व्हेलॉसिटी रिव्हर्स झाली. जाताना प्लस, येताना मायनस. जाताना प्लस Vx, येताना मायनस Vx. याला म्हणतात व्हेलॉसिटी गेट्स रिव्हर्स. कीपिंग Vy अँड Vz आर अनचेंज्ड. हे जे 2 कॉम्पोनंट आहेत व्हेलॉसिटीचे 3 कॉम्पोनंट आहेत, Vx, Vy अँड Vz. पैकी Vx आपण कन्सिडर केला, तो प्लस Vx ने गेला, मायनस Vx ने आला परत अजून या इकडच्या भिंतीला. म्हणजे समोरची भिंत कडे जाईल तेव्हा प्लस Vx आणि तिकडून रिव्हर्स येईल तेव्हा मायनस Vx. परत या भिंतीला ठोकला जाऊन अजून रिव्हर्स होईल, तर जाताना प्लस Vx, परत येताना मायनस Vx. इन दिस वे इट इज गोइंग ऑन. सो मग त्यावेळेला Vy आणि Vz यांचा विचार करू नका. आर अनचेंज्ड, ते जसेच्या तसे राहतील. हेन्स द चेंज इन मोमेंटम ऑफ द पार्टिकल इज. तर आता चेंज इन मोमेंटम त्याच्या किती असेल? व्हेलॉसिटी Vx आहे, तर चेंज इन मोमेंटम कसा काढतात? चेंज इन मोमेंटम फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आधीच्या मोमेंटम आणि नंतरच्या मोमेंटम यांच्या फरकाला आपण काय म्हणणार? चेंज इन मोमेंटम. आता मोमेंटम का बरं काढायचा? फोर्स काढण्यासाठी. फोर्स का काढायचा? प्रेशर काढण्यासाठी. कारण बघा, मेन फॉर्म्युला आपल्याला प्रेशरचा पाहिजे आहे. मग प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया असतो. तुम्ही शिकलेत, प्रेशर इज द फोर्स अपॉन एरिया. हा बेसिक फॉर्म्युला आहे. मग आपल्याला एरिया तर माहिती आहे, वॉलचा एरिया एल स्क्वेअर. हा एल इंटू एल, एल स्क्वेअर हा वॉलचा एरिया असेल. तर फोर्स फाइंड आउट करायचा आहे आणि फोर्स फाइंड आउट करायला आपल्याकडे दुसरा चान्स नाही आहे. मग कोणता चान्स आहे? तर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. न्यूटन सेकंड लॉ माहिती तुम्हाला. न्यूटन्स फर्स्ट लॉ कोणता आहे? तर न्यूटन्स फर्स्ट लॉ हा कशावर डिपेंड आहे? इनर्शिया. सेकंड लॉ रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमवर. थर्ड लॉ to every action there is equal and opposite reaction. फर्स्ट लॉ काय होता? एव्हरी इनॅनिमेट बॉडी कंटिन्यूज इट्स अ स्टेट ऑफ रेस्ट और इट्स अ स्टेट ऑफ मोशन until or unless it is enacted upon by an external unbalanced force. That law is not required here. Second law, the rate of change of momentum is directly proportional to the impressed force and the change takes place in the direction of the force. This one is required.
रेट ऑफ चेंज ऑफ फोर्स काय असतो, सॉरी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा फोर्सच असतो. म्हणजे फोर्स काढायचं एक साधन आहे आपल्याला. मोमेंटमचा रेट ऑफ चेंज काढला तरी तुम्हाला फोर्स मिळून जाईल, आणि फोर्स काढला तर तुम्हाला प्रेशर काढता येईल. म्हणूनच रेट ऑफ चेंज काढणे गरजेचे आहे. बघा, हा रेट ऑफ चेंज आता आपण काढण्यासाठी तयारी चालू आहे. समजलं मग का बरं आला? नाही तर एखाद्याच्या मनात खटकता मध्येच मोमेंटम कुठून आठवण येईल आम्हाला लिहिताना एक्झाममध्ये. तर ते असं असतं. कसं लक्षात ठेवायचं? डेरिवेशन. समजलं मग? आता बघा, hence the change in momentum of the particle is only in the x component of the momentum. तर चेंज इन मोमेंटम कोणाला असतो? संवेग, मास आणि वेलोसिटी यांच्या प्रॉडक्ट गुणाकाराला म्हणतात मोमेंटम. P इज इक्वल टू mv. आता P म्हणजे प्रेशर पण होतो, पण मोमेंटम साठी P वापरतात. मास इंटू वेलोसिटीच्या प्रॉडक्टला म्हणतात मोमेंटम. लक्षात ठेवा, माहिती 11th मध्ये झालेलं आहे. जर माहिती नसेल तर मग आपल्याला फिजिक्स शिकून काही उपयोग नाहीये. हे जर माहिती नसेल, कारण व्हेरी बेसिक अँड फंडामेंटल इट इज रिक्वायर्ड. Hence the change in momentum of the particle is only in the x component of the momentum, that is delta px. आता x ला मुव्हिंग करतोय तो, म्हणून त्याचा मोमेंटम चेंज जो असेल तो कोणत्या डायरेक्शनला असेल? P means change. Here delta is the change in momentum along x direction is given by x axis च्या डायरेक्शनला. कसं काढणार? डेल्टा पी एक्स फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आता फायनल आणि इनिशियल मोमेंटम किती घ्यायचे? मोमेंटमचा फॉर्म्युला आताच सांगितलं तुम्हाला. कोणता होता? P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी होता. मास इंटू व्हेलॉसिटी होता. मग मास इंटू व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शनला आहे म्हणून Vx. आता फायनल कोणता आणि इनिशियल कोणता? इनिशियल म्हणजे जेव्हा हा मॉलिक्यूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल त्यावेळचा मोमेंटम असेल त्याला mvx. इनिशियल म्हणजे सुरुवातीचा. हा मायनसचा साइन आहेच. सुरुवातीचा मोमेंटम किती? mvx. आणि तो mvx एवढ्या मोमेंटमने गेला, पण या वॉलने त्याला ठोकला जाऊन तो परत आला, तर तो बनला मायनस. का मायनस? कारण इथं व्हेलॉसिटी आणि ही वेक्टर आहे आणि ही डायरेक्शन डिपेंडेंट आहे वेक्टर क्वांटिटी, म्हणून तो रिबाउंड झाला, तर तो निगेटिव्ह एक्स ला गेला, म्हणून मायनस साइन आलेला आहे. तर फायनल मोमेंटम म्हणजे ठोकला गेल्यानंतर जाताना प्लस mvx आणि रिव्हर्स झाला तर मायनस mvx, आणि यांचा फरक मायनस सबट्रॅक्शन. फायनल मायनस इनिशियल. अंतिम संवेग मायनस सुरुवातीचा संवेग. या फरकाला म्हणायचं चेंज इन मोमेंटम, दॅट इज बदल. मोमेंटम मधील बदल. समजलं? मग हे मायनस का बरं आहे? जाताना प्लस Vx घेतो, वेलोसिटी प्लस एक्स डायरेक्शनला, आणि रिव्हर्स इकडे एक्स असेल तर मायनस घेतो, आणि मायनस Vx मुळे हा प्रॉडक्ट मायनस झाला. मायनस मायनस हियर सम. There is a sum. Minus mvx becomes minus 2mv suffix x. Let it be equation 1. हा आपण डेल्टा px काढला. चेंज इन मोमेंटम आहे हा. चेंज इन मोमेंटम. डेल्टा फॉर डिफरन्स और चेंज इन मोमेंटम. ओके. तर आता त्या मॉलिक्यूलला प्राप्त असलेला मोमेंटम हा -2mvx आहे. पण हा मोमेंटम तो ट्रान्सफर करत राहतो वॉलला. इकडे आला तर धडस मारून वॉलला चालला जाईल, परत तिकडे, तिकडच्या वॉलला धडस मारून परत इकडे, हे चालूच राहील. मग जेव्हा तो किती मोमेंटम ट्रान्सफर करेल टू द वॉल, एका वॉलला तो किती मोमेंटम ट्रान्सफर करेल याच्या मॅग्निट्यूड इतका. हे मायनस साइन डायरेक्शन साठी आहे, तर याच्या मॅग्निट्यूड इतका म्हणजे +2mvx. मॅग्निट्यूड म्हणजे फक्त मूल्य, किंमत, व्हॅल्यू. तर thus the +2mvx is the momentum transferred to the wall and goes opposite wall and collides and rebounds. म्हणजे हे चालूच राहील. प्रत्येक वॉलला तो किती मोमेंटम देत जाईल. आता या वॉल पासून निघाला, इकडे गेला, आणि तिकडे ठोकला जाऊन परत इथं आला,
तर त्याने जाताना आणि परत येताना म्हणजे मोमेंटम किती ट्रान्सफर केला, +2mvx इतका. हा, तो ऑपोजिट वॉलला जात असतो, परत कोलाइड होतो, परत रिबाउंड होतो, अँड दस द मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स 2l. तो मॉलिक्यूल एक चक्कर मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, जाताना l आणि येताना पण l, म्हणजे झालं 2l डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. दोन टक्करच्या दरम्यान तो अंतर किती पार करणार आहे, 2l, डबल द लेंथ. जायचे l, यायचे l. बरं, टाइम किती लागत असेल, टाइम काढूया. आता टाइम बघा, हे तुम्हाला माहिती आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग हे रिलेशन 9th 10th मध्ये झालेलं आहे, आणि माहीत नसेल तर मग बघून घ्या. डिफिकल्ट आहे तुम्हाला शिकण्यासाठी. मग आपल्याला टाइम काढायचा आहे, तर हा टाइम इथं आणा आणि व्हेलॉसिटी इथं आणा. डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी इज द टाइम. टाइम काय असेल, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी इज द टाइम. मग हा चेंज इन टाइम आहे. द टाइम टू ट्रॅव्हल 2l डिस्टन्स इज डेल्टा t इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, हा टाइम आपला इथं जाईल. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. बघा, हा फॉर्म्युला हाच आहे. डिस्टन्स आहे 2l. किती डिस्टन्स, ड्युरिंग वन कोलिजन, म्हणजे एक टक्कर, दोन टक्करींदरम्यान तो 2l इतकं अंतर पार करतो. पण आपण एकाच साईडचं बघूया, तर इतका टाइम त्याला लागेल. किती, 2l/vx. कसं आलं समजलं, असं ॲव्हरेज फोर्स. आता फोर्स काढूया. फोर्स काय असतो, ॲव्हरेज फोर्स. ॲव्हरेज फोर्स गिवन बाय मॉलिक्यूल 1 टू द शेडेड वॉल इज. शेडेड वॉलला फोर्स किती दिला, मोमेंटम इतका दिला, +2mvx. पण फोर्स किती दिला, तर फोर्स कसा काढतात, ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पण आता काहींना खटकत असेल, रेट कसा काढायचा, चेंज ऑफ मोमेंटम तर काढून ठेवला आहे, पण रेट कसा काढायचा. आता इथं घेताना मॅग्निट्यूड घेतात, प्लस घेतात ऍक्च्युअल मध्ये, हा प्लस. रेट कसा काढायचा, डिवाइड बाय टाइम केलं म्हणून रेट काढतात. बघा, हा फॉर्म्युला मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवलेला आहे, हा इथं लिहायची गरज नाहीये. रेट कसा काढतात, मोमेंटमचा रेट, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, हा ज्याचा पण रेट काढायचा आहे त्याला डिवाइड बाय टाइम करायचं. मोमेंटमचा रेट काढायचा आहे तर मोमेंटम अपॉन टाइम, दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ओके, तर मोमेंटम अपॉन टाइम, मग मोमेंटम किती आहे आणि त्याला डिवाइड बाय टाइम. आता तुम्हाला इथं खटकलं असेल, टाइम का बरं काढला, तर तो याच्यासाठी लागणार होता, दोघांसाठी लागणार होता फोर्स काढायला. इथं मोमेंटम आहे आपला, मोमेंटम ट्रान्सफर्ड बाय अ फर्स्ट मॉलिक्यूल टू द शेडेड वॉल इज 2mvx अपॉन टाइम. टाइम किती आहे, 2l/vx. आता फर्स्ट मॉलिक्यूल साठी 1 अप्लाय करून टाकला मी, सेकंड असेल तर 2. आता हा vx1 डिवाइड 2l ला अजून अपॉन आहे, तो वरती मल्टिप्लाय होईल आणि 2 गेट्स कॅन्सल्ड. हा vx1 कोणाला मल्टिप्लाय होईल, वरच्या vx1 ला, m अपॉन कॅपिटल L, जसंच्या तसं. हा फक्त vx1 मध्ये हा vx1 स्क्वेअर बनेल. आणि हा ॲव्हरेज फोर्स काढला आपण, ॲव्हरेज फोर्स. आता मॉलिक्यूल जाताना तो कधी स्पीड मध्ये असेल, कधी स्लो असेल, म्हणून सरासरी ॲव्हरेज महत्वाचे. इथे ॲव्हरेज फोर्स किती आला, mv²/L. समजलं. मग हा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमच आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट अ फोर्स. न्यूटन सेकंड लॉ 9th मध्ये झालेला आहे. बरं, मग असा एक मॉलिक्यूल गेला, त्याचा फोर्स आपण mvx1² काढला, फाइंड आउट केला. लेट इट बी इक्वेशन नंबर 2. पण एकच मॉलिक्यूल जात आहे का, इथं लॅक्स ऑफ क्रोर्स ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. कोणी एक्स डायरेक्शनला जात आहे, येत आहे,
कोणी वाय डायरेक्शनला जात आहे येत आहे, कोणी झेड डायरेक्शनला जात आहे येत आहे. म्हणजे तिघ डायरेक्शन पॉझिटिव्ह ॲज वेल एज निगेटिव्ह कन्सिडर केल्या प्रत्येक ॲक्सिसच्या. एक्स ॲक्सिसला इकडे गेला प्लस पॉझिटिव्ह एक्स, इकडे गेला निगेटिव्ह एक्स. वाय डायरेक्शनला तिकडे गेला पॉझिटिव्ह वाय, इकडे आला निगेटिव्ह वाय. वर गेला पॉझिटिव्ह झेड, खाली आला निगेटिव्ह झेड. अशा प्रकारे आता अदर मॉलिक्यूलसाठी आपण लिहूया H ॲव्हरेज फोर्स. फक्त इथं काय करायचं, अदर मॉलिक्यूलसाठी इथं नंबर करून द्यायचे अप टू n नंबर्स. तर बघा, फॉर अदर मॉलिक्यूल्स नंबर 2, 3, 4 अँड सो मेनी इन्फानाइट नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आर देअर. द ॲव्हरेज फोर्स ऑन द वॉल इज ॲव्हरेज फोर्स. मग किती असेल याची सम करायची प्रत्येकाची. समजलं, m अपॉन l ॲज इट इज. पहिला मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल असे किती आहेत, इन्फानाइट डॉट डॉट डॉट, इन्फानाइट अनंत. बरं, हे झालं फक्त एक्स डायरेक्शनचं. हां, अजून एक्सचाच विचार चालू आहे. आपण तिघांचा विचार करणार आहे तिघ डायरेक्शनला. पहिल्याने एक्सचं काढून घेऊ आपण प्रेशर, आणि तो मग तिघ डायरेक्शनला अप्लाय करणार आहेत. अजून एक्स डायरेक्शनचाच प्रेशर काढायचा विचार चालू आहे. द ॲव्हरेज प्रेशर. मग प्रेशर कसा काढणार, फोर्स इतका अप्लाय होणार त्या वॉल्सवर, इकडची आणि तिकडची दोघांवर. आणि प्रेशर किती ॲक्ट होईल, मग प्रेशर इज नथिंग बट ॲव्हरेज फोर्स अपॉन एरिया. किंवा तुम्ही डायरेक्ट फोर्स अपॉन एरिया फक्त इतकं लिहिलं तरी चालेल. मग हा फोर्स किती आहे, हा इतका आहे, आणि अपॉन एरिया m अपॉन, हा बघा फोर्स किती आहे, m अपॉन l ब्रॅकेट vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस vx3 स्क्वेअर प्लस डॉट 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 इन्फानाइट अपॉन हा l तर आहेच याच्या, अपॉन एरिया. एरिया एका वॉलचा एरिया किती असेल, ज्याची लेंथ l आहे, ब्रेडथ l आहे, तर l स्क्वेअर हा त्याचा एरिया असेल. मग हा किती झाला, l स्क्वेअर इंटू l क्यूब झाला. काय होईल तो, l क्यूब म्हणजे व्हॉल्यूम होईल. m अपॉन v तयार होईल. हा, इथं येत आहे बघा, m अपॉन v, हा व्हॉल्यूमचा v आहे असा, व्हॉल्यूम v. बर, द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ एक्स कंपोनेंट. आता एक्स कंपोनेंट असे किती मॉलिक्युल्स आहेत, ॲव्हरेज काढूया या सगळ्यांचा ॲव्हरेज. vx स्क्वेअर ॲव्हरेज, हा जो साइन आहे वरती तो ॲव्हरेजचा साइन आहे. ॲव्हरेज ऑफ vx स्क्वेअर, ॲव्हरेज ऑफ vx स्क्वेअर. कसा काढणार ॲव्हरेज ऑफ vx स्क्वेअर, vx1 स्क्वेअर प्लस vx2 स्क्वेअर प्लस डॉट 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 vxn स्क्वेअर अपॉन n. इथं x घेतलेला नाहीये टेक्स्ट बुक मध्ये, तो x प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तो दुरुस्त करून घ्या. इथं x घेतलाच नाही, डायरेक्ट n दिलेला आहे. आणि अपॉन n मीन्स टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन वन मोल. एक मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतील, n विथ द टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. n एवढे मॉलिक्युल्स, किंवा वन मोल नाही म्हटला तरी चालेल, आपण n मोल घेतला आहे. मग त्या सगळ्या मोल्स मध्ये एकूण मॉलिक्युल्स टोटल किती आहेत मॉलिक्युल्स, n. मग एक्स दिशेला किती जात असतील, तर डिवाइड बाय n, डिवाइड बाय n. तर बघा vx स्क्वेअर इज इक्वल टू, हे आपण मिळवलं. आता याच्यामध्ये यांची ॲव्हरेज आपण हे लिहिणार. हा फॉर्म्युला आहे बघा, ॲव्हरेज स्क्वेअर ऑफ एक्स कंपोनेंट. हे एक्स कंपोनेंट आहे, हा ब्रॅकेट, हा n इकडे मल्टिप्लाय करायचा vx स्क्वेअर बारला, ॲव्हरेज ऑफ वेलोसिटीला n काय करायचा, मल्टिप्लाय करायचा. मग n इंटू धिस इज द ब्रॅकेट, आणि हे m अपॉन व्हॉल्यूम जसंच्या तसं, m अपॉन व्हॉल्यूम जसंच्या तसं. आणि या ब्रॅकेट बद्दल काय लिहायचे, n इंटू vx स्क्वेअर बार और ॲव्हरेज वेलोसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. या ब्रॅकेट बद्दल, ही ब्रॅकेट आहे ना, हे बघा, तर याची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे. हे m अपॉन व्हॉल्यूम आहे, l क्यूब, m अपॉन व्हॉल्यूम. पण ही ब्रॅकेट बद्दल काय, तर हा n इंटू vx स्क्वेअर ॲव्हरेज वेलोसिटी अलॉंग एक्स डायरेक्शन. इथं लिहिले बघा, वेग
where Vx square is the average overall along x direction. मग ही x लिहिला तर फक्त x डायरेक्शनची प्रेशर आपण काढला, पण आपल्याला पूर्ण 6 फेसेस आहेत त्या बॉक्सला, टोटल प्रेशर किती जर काढायचं असेल तर मग काही मॉलिक्युल्स x डायरेक्शनला जात येत आहेत, त्यांच्या ॲव्हरेज व्हेलॉसिटी Vx स्क्वेअर ॲव्हरेज असेल. काही y डायरेक्शनला जात येत आहेत, x y आणि z. तर या तिघांची सम करायची अशी. x सारखा आपण जो मानलेला आहे, ॲझ्युम केलेला आहे, हा त्यांची सम करायची. मग तिघांची सम काय येईल, आणि ते इक्वल आहेत असं मानूया. हे तिघं काय आहेत, इक्वल आहेत. मग काय येईल सम 3. यांची सम येईल 3 आणि तिघं सेम आहेत. एक तर 3Vx स्क्वेअर बार आणि हा Vx स्क्वेअर, बरोबर. तर आपण x ला पण व्हीच मानणार आहेत, y ला पण व्हीच मानणार आहेत, z ला पण व्हीच मानणार आहेत आणि तिघं सेम आहेत. मग किती होतील ते 3Vx स्क्वेअर. मग आता एका ऍक्सिसचा विचार करायचा असेल तर किती येतील, 1/3. किती येतील, 1/3 ऑफ व्ही स्क्वेअर. तिघांचा विचार केला तर 3, पण कोणताही मॉलिक्यूल हा एकच डायरेक्शनला जाईल, तर Vx हे सेम आहेत. मग आपण याला 3 टाइम्स लिहू आणि तो 3 डिवाइड केला याला तर 1/3 व्ही स्क्वेअर बनेल. समजलं, हा 3 टाइम्स येईल. यांना व्ही म्हटलं ना आपण, तर 3 टाइम्स व्ही आणि कोणती पण डायरेक्शन घ्या, एक्स घ्या, वाय घ्या, झेड घ्या आणि त्याच्या ॲव्हरेज. तर आपल्याला व्हीच पाहिजे, तिघांचा सेम एकच, आणि तो डिवाइड होईल 1/3. तर अशा प्रकारे 1/3 व्ही स्क्वेअर या Vx स्क्वेअर ॲव्हरेज Vx स्क्वेअरला आपण 1/3 व्ही स्क्वेअर असं आपण सपोजिशन केलं. आता बघा MnV जसाच्या तसा आहे, फक्त Vx स्क्वेअरच्या जागेवर काय घेतलं आपण, 1/3 व्ही स्क्वेअर. 1/3 व्ही स्क्वेअर. 1/3 का बरं, तिघांपैकी एकच डायरेक्शन. तर आता NM म्हणजे काय, समजा M इज द मास ऑफ वन सिंगल मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलचं मास M आहे आणि असे किती मॉलिक्यूल्स आहेत, कॅपिटल N एवढे. तर टोटल मास ऑफ द गॅस किती तयार होईल, मास ऑफ इच मॉलिक्यूल इंटू नंबर ऑफ सच मॉलिक्यूल्स, NM. NM म्हणजे टोटल M. ह्या NM ला आपण काय म्हणू शकतो, टोटल मास ऑफ द गॅस इन अ क्युबिकल कंटेनर, आणि V इज द व्हॉल्यूम. हा NM बद्दल आपण काय पुटअप केलं, मास, आणि हा व्हॉल्यूमचा V, हा वेलॉसिटी स्क्वेअर आहे, हा वेलॉसिटी स्क्वेअर. आता हे लेट इट बी इक्वेशन 3. हे एवढं रिक्वायर्ड आहे. प्रेशर किती आला, मग प्रेशर इज इक्वल टू 1/3 total number of molecules upon volume into mass of each molecule and V square average. आता mass of each molecule इथं कन्सिडर केलं पाहिजे होतं, पण टेक्स्टबुक मध्ये पण ते काही जास्त बारीक गोष्टी ह्याच्या कॉमन सेन्सच्या आहेत म्हणून त्या दिलेल्या नाही आहेत, त्या समजण्याच्या आहेत. तर अशा प्रकारे मग ह्याला मासची व्हॅल्यू टाकली, हे व्हॉल्यूम, आणि मास अपॉन व्हॉल्यूम तर डेन्सिटी ऑफ द गॅस असते. आता हे दोघं फॉर्म्युले हे बॅक म्हणजे ओल्ड सिलेबसला होते, हे प्रूव्ह करायला येत होतं, आणि आता तुम्हाला यावर्षी एवढंच आहे. पण पुढे जाऊन नीट, JEE, CET वगैरे साठी याला आपण मास, टोटल मास ऑफ द क्युबिकल कंटेनर बनवू शकतो. मास अपॉन व्हॉल्यूम इज द डेन्सिटी. आणि मास, टोटल मास कसं काढायचं, मास ऑफ ए सिंगल मॉलिक्यूल इनटू n such a molecule that will give you the total mass of the gas in the container. Now in this way these are, याच्या पुढचे फॉर्म्युले हे आहेत.
आणि हे रिक्वायर्ड एक्सप्रेशन इथपर्यंतच तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, हे तुम्ही आठवण ठेवा. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.